नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। नागपुर लोकसभा निर्वाचन क्षेत्र से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार नितिन गडकरी की लालगंज झाड़ी चौक परिसर में जाहिर सभा का आयोजन किया गया और इस सभा के माध्यम से लोकसभा चुनाव 2024 के उम्मीदवार नितिन गडकरी ने इस बार 75% मतदान करने की जनता से अपील की। आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। आपके हाथ में उड़न भर होता है। जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। माननीय कार्यसम्राट आमदार विनंती दिल से नितिन जी आगे बढ़ो, नितिन जी आप आगे बढ़ो, दिल से दिल से दिल से नितिन जी फिर से भारत माता की। मी गडकरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं। बैठ जा फिर से दिल मांगे मोह। मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी आणि सर्व मित्र पक्षाचे सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि बहिणींनी, आपण सगळ्यांनी आज सकाळी मी आपल्या भागामधून प्रचार यात्रेच्या रूपाने आपल्यापैकी अनेक लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय उत्तम भव्य आणि मनापासून बांगलादेश मध्ये आपल्या सगळ्या जनतेने जे स्वागत केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद। दीनदयाल चौक शहीद चौकात लोकांनी एवढं प्रेम दिलं की प्रत्येक हॉटेलवाला कोणी चहा घेऊन, कोणी समोसे घेऊन, कोणी लस्सी घेऊन आमच्या मागे धावत। या सगळ्या याच्यामध्ये एक मिनिट काका, सगळ्यात महत्वाची गोष्ट काही असेल तर 10 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खासदार निवडून दिल्यानंतर मी नागपूर लोकसभा क्षेत्रामध्ये 1 लाख कोटी रुपयाची कामं पूर्ण केली। पण जसं मी नागपुरात काम केलं तसं महाराष्ट्रामध्ये 5 लाख कोटी रुपयाचे रस्ते बांधले। 1 घंटे पण केवळ महाराष्ट्रात नाही बांधले, 1 घंटे तो देशाच्या कानाकोपऱ्यात सगळ्या ठिकाणी, अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, काश्मीर, कुठल्याही राज्यात तुम्ही जा। आणि मला आता निवडणुकीच्या या सभांमध्ये लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काश्मीरमध्ये गेलो होतो, धाब्यावर जेवायला बसलो आणि मालकाने विचारलं तो कहां से आए हो, त्यांनी सांगितलं आम्ही नागपूरहून। त्यांनी लगेच विचारलं नितिन गडकरी जी को जानते हैं क्या? बोले हाँ। बोले उनके कारण ही ये रोड बना, ये ढाबा बना, आपसे मैं पैसे नहीं लूंगा, केवल मेरा नमस्कार उनको होता है। ही स्थिती अरुणाचल मध्ये झाली लोकांनी। 7 जागतिक रेकॉर्ड झाले आणि एवढंच नाही, मला अतिशय आनंद होतो की मला 9 डॉक्टरेट डिग्रीज मिळाल्या आणि हे सगळं यश सोशल मीडिया मध्ये जवळपास
4.5 कोटी फॉलोइंग मला मिळालं, पण हे यश माझं नाही आहे. हे सगळे माझे जे गौरव झाले हे खऱ्या अर्थाने नागपूरच्या जनतेचे आहे. हे यश तुमचं आहे, कारण तुम्ही मला जर लोकसभेत निवडून पाठवलं नसतं तर मला कामच करता आलं नसतं, आणि मला काम करता आलं नसतं. आपण अनेक गोष्टी करतो. हा रस्ता बांधायची संधी मला मिळाली, हे पूल झाले. आता मी कळमनाला आलो, एवढा मोठा पूल बांधतो आपण आरोग्य उंच हाईटचा, आणि कृष्णा भाऊनीच्या किती ठिकाणी अंडरपास केला का माझ्या लक्षात. पूर्व नागपूर आणि उत्तर नागपूरला चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली. आपल्या शहरामध्ये 60 ते 70% लोकांना 24 तास पाणी आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. आपल्या शहरामध्ये आपण गोरगरीब मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून नागपूरला एज्युकेशनल हब बनवलं. पुण्याची आणि जागतिक दर्जाची सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, भांडेवाडीच्या कचऱ्याचा जो डंप होता तिथे जागा करून आपण 450 कोटी रुपयाची जागतिक दर्जाची युनिव्हर्सिटी बांधली. त्या युनिव्हर्सिटीवर नागपूर आणि नागपूर भागातले 10,000 मुलं शिकत. नर्सिंग होमची भारतातल्या पहिल्या 5 शिक्षण संस्थेमधल्या संस्थेला आता 40 एकर जागा दिली आणि KG to PG तिथे सुरू होणार. नागपूरमध्ये 49 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, 5 मेडिकल कॉलेज आहे. एवढंच नाही, आज नागपूरमध्ये IIM आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ट्रिपल IIT आहे, लॉ स्कूल आहे. आज नागपुरातल्या गोरगरीब जनतेच्या मुलाला उच्च शिक्षण घेण्याकरता पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही आणि विदेशात जायची गरज नाही. ते सगळं शिक्षण नागपुरात उपलब्ध आहे. माझ्यासमोर सगळ्यात मोठा आव्हान आणि प्रश्न असेल तर नागपूरच्या आणि विदर्भाच्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा मिळावा. आपल्या आशीर्वादाने निहाल प्रकल्प आपण आणला आणि त्या प्रकल्पामध्ये आतापर्यंत 68,000 लोकांना डायरेक्ट रोजगार मिळालेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो की या वर्षी डिसेंबर व्हायच्या आत हा आकडा 1 लाखाच्या घरात गेल्याशिवाय राहणार नाही. TCS, SCL, टेक महिंद्रा या 4 लोकांनी जवळपास 40 ते 45,000 तरुणांना रोजगार दिला आणि पुढल्या वर्षभरात 50,000 लोक ते घेणार. जे राफेल फायटर जेट आहे ते नागपुरात भरून आलेलं आहे. आणि एवढंच नाही, एअरबस आणि बोईंग विमानाचे 1200 पार्ट्स नागपुरात असतात. तुम्ही आता जर वरतून पाहिलं तर 8 विमानं इंडिगोची लाईनीत उभी होती. त्याचा MRO मेंटेनन्सचं काम आता नागपुरात होतं. एवढंच नाही, आपल्या इथे एअर इंडियाचा पण MRO आहे आणि त्यामुळे आपल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं. नागपूर टायगर कॅपिटल आहे. नागपूरमध्ये उमरेड, पेठ, ताडोबा या सगळ्या ठिकाणी आपल्याला पर्यटनाची व्यवस्था करतो. अंबोराला तुम्ही जाऊ द्या, केबल स्ट्रीट ब्रिज बांधलाय मोठा, दोन्ही बाजूला कॅप्सूल लिफ्ट आहे, खाली ग्लास लावलेली आहे. त्या कॉफी शॉप मध्ये तुम्ही बसून खाली पाणी पाहू शकता आणि कॉफी पिऊ शकता. असं सुंदर स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट तिथे आता त्या ठिकाणी हवाक्रॉफ्ट पाण्याच्या वरती 1 फूट 80 किलोमीटर प्रति घंटा धावणारा आपण आता मंजूर केलेला आहे. भंडाराच्या बॅकवॉटर पर्यंत 80 किलोमीटर. आपण त्या ठिकाणी लाईट अँड साऊंड शो करतो. त्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट, ऍडव्हेंचर स्पोर्ट करतो. जगातला पहिल्या नंबरचा फाउंटेन फुटाळा आपल्या देशामध्ये आपण नागपूरमध्ये पहिले बांधलं. त्याची जगामध्ये कौतुक झालं. ते या ठिकाणी आपण AR रहमानचं संगीत आहे, अमिताभ बच्चनची इंग्लिश मधली कॉमेंट्री आहे, गुलजार साहेबांची हिंदीत आहे, नाना पाटेकरची मराठीत आहे आणि आर्किटेक्ट फ्रान्सचा आहे. फॉर्म टर्की मधून आणले. 5 ऑस्कर विनर आहे आणि जगातल्या सगळ्या तज्ञ लोकांच्या साह्याने
आपण जागतिक दर्जाचं पहिल्या क्रमांकाचं फाउंटेन नागपूर हे पहिलं शहर आहे ज्या शहरात खाली रोड आहे, वरती फ्लावर आहे आणि त्याच्या वरती मेट्रो आहे. आता वर्धा रोडचा झाला, पार्टीचं आता उद्घाटन करणार होतो पण इलेक्शन झाल्यावर कामठीचा पूर्ण झाला. तुम्ही भारतात कुठल्याही शहरात जा असा फ्लायओव्हर तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. तो नागपुरात झाला. नागपूरच्या जनतेने या शहरामध्ये अनेक कामं झाली पण त्या सगळ्यांमध्ये आता वेळ कमी आहे कारण 10 वाजायच्या आत मला भाषण संपवायचं. मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज असे अनेक नेते आहेत जे नागपुरात खासदार होते, मंत्री होते आणि आता फक्त एवढंच म्हणाल माझ्या मुलाला तिकीट द्या, बाकी काही नाही. तुम्हाला आठवतंय का यांनी काही काम केलं 15 वर्षात? नाही, काहीच नाही. आणि आता 10 वर्षात त्याच्या 100 पट काम नागपूरमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कोविडच्या काळामध्ये आपण नागपुरातल्या गोरगरीब जनतेचे प्राण वाचवण्याचं काम केलं. जात पात पंथ धर्म न बघता आपण 500 व्हेंटिलेटर आणून दवाखान्यात लोकांना प्रायव्हेट दवाखान्यात डोनेट केले. एक व्हेंटिलेटर 5 ते 7 लाख रुपये. 90 अँब्युलन्स दिल्या. रेमडेसिवीरचं ब्लॅक मार्केट सुरू होतं ते आपण बनवलं. कोविडमुळे लोकांचे डोळे जात होते ते फंगसचं इंजेक्शन बनवलं. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बायपॅक ते लोकांना दिले. 90 अँब्युलन्स दिल्या. आणि एवढंच नाही तर लोकांचे प्राण वाचवण्याकरता विमान आणलं नागपुरात आणि विमानात ट्रक घातला आणि भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमला नेऊन ऑक्सिजन भरून नागपुरात आणि विदर्भात आणला आणि लोकांचे प्राण वाचवले. आम्ही कधी जात पात पंथ धर्म भाषा पार्टी बघितली. 45,000 लोकांचे हार्टचे ऑपरेशन केले. 350 लोकांना जे स्ट्रेचरवर होते त्यांना पाय लावून दिले. जर्मनचे, लंडनचे, युकेचे ते धावायला लागले, फुटबॉल खेळायला लागले आणि बुलेट चालवायला लागले. ज्यांना ऐकायला येत नव्हतं त्यांची 15,000ची मशीन 1500 रुपयात देऊन गरीब लोकांना ऐकायला लावलं. ते हजारो मशीन लावून 1 लाख लोकांचे डोळे तपासले. 50,000 लोकांना चष्मे दिले. 25,000 लोकांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन केले. आपण पार्टी पाहिली नाही, जात पाहिली नाही, पंथ पाहिला नाही, धर्म तुम्हाला करायचे नाही. मी जातीपातीचं राजकारण करत नाही. प्रत्येक माणसाचा विकास कसा आहे ते विचार. नागपूर एकेकाळी हातमागा करता प्रसिद्ध होता. हात मांथ्यावर चांगल्या साड्या विणल्या जातो. पुन्हा आपण सेंटर आणलं, पुन्हा चांगल्या साड्या विणायला सुरुवात केल्या आणि आपला हात मागला इलेक्ट्रॉनिक लावला आणि मी एक प्रकल्प पाचगावला टाकलाय. 1300 महिलांना ट्रेन केलं. जी कचरा निघते ते गालीचे बनवले आणि 10 ते 12,000 रुपये महिन्याचं इन्कम महिलांना मिळवून दिलं. आता धापेवाड आणि बेला इथे प्रकल्प सुरू. माझी आपल्याला विनंती आहे की आपण निवडणुकीच्या काळी 1-2च गोष्टी विनंती करतो की यावेळी 75% मतदान झालं पाहिजे. मागच्या वेळी 54% झालं, त्यातलं 80% मला मिळालं. यावेळी 75% जर तुम्ही मतदान केलं, सकाळी 7 वाजता उठा, आंघोळ करा, जो तुमचा देव असेल त्याची पूजा करा, मतदानाला जा आणि फक्त कमळाची बटन दाबा. आपल्या सगळ्यांचं प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा. मला 5 लाखापेक्षा जास्त मतांनी विजय करा. मी जेवढे 7 विश्व विक्रम केले, 8 डॉक्टरांनी मिळवल्या. आता एकदा या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य देऊन मला विजयी करा अशी हात जोडून विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.